नमस्कार श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांच्या विविध कथा सादर करत आहे. या सिरीज मध्ये मी आपल्याला बाबूराव अर्नाळकर लिखित आणि मनोरमा प्रकाशनने पुनर्मुद्रित केलेली कथा चाणक्याचे कारस्थान ही सादर करत आहे. श्रोते हो, या कथेचा पुढील चौथा भाग. त्याच दिवशी दुपारी सीआयडी ऑफिस पासून काही अंतरावर असलेल्या पंजाबी हॉटेलातील एका खोलीत दोन व्यक्ती चहापान करीत बसल्या होत्या. त्यापैकी एक स्त्री असून ती दिसण्यास जरी सुस्वरूप होती तरी तिचे डोळे अधू असावेत असे ती ज्या दृष्टीने आपल्या जोडीदाराकडे पाहत होती त्यावरून समजून येत होते. तिचा जोडीदार उंच, सशक्त, मध्यम वयाचा असून त्याचा चेहरा अतिशय धूर्त दिसत होता. तो त्या स्त्रीला हलक्या आवाजात काही समजावून सांगत होता. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरून तिला त्याचे बोलणे पसंत नसावे असं वाटत होतं. त्याचं बोलणं संपल्यानंतर ती म्हणाली, "मला यात बराच धोका दिसतोय. वेडी आहेस तू," तो इसम म्हणाला. "आपण जर ठरवल्याप्रमाणे आपले काम योग्य प्रकारे पार पाडले तर त्यात काही धोका नाही." "मला तुमचे म्हणणे पटत नाही," ती स्त्री म्हणाली. आपल्या खिशातील सोनेरी सिगरेट केस बाहेर काढत तिचा जोडीदार म्हणाला, "सोनू, गेल्या कित्येक दिवसातील घडामोडींमुळे तू बावरलीस असं वाटतं." "मी बावरलेले नाही," ती स्त्री फणकाऱ्याने म्हणाली. "मी खरं तेच सांगितले. आपणासारखा सर्व जगात कोणी धूर्त नाही अशी तुमची समजूत आहे ती चुकीची आहे. तू कसला घोटाळा होईल म्हणतेस ते माझ्या काही लक्षात येत नाही. माझी योजना उत्तम आहे," तो म्हणाला. "आतापर्यंत तुम्हाला प्रत्येक बाबतीत यश मिळाले म्हणून अहंभाव तुमच्या मनात निर्माण झालाय," ती म्हणाली. "पण सीआयडी खात्यात मूर्ख लोकांचा भरणा आहे असं तुम्हाला म्हणायचंय की काय? सध्या तरी नवीन भानगडीत आपण पडू नये असं माझं मत आहे." "नाही," तो निर्धाराने मान हलवत म्हणाला. "मी ही योजना ठरवण्यासाठी कितीतरी कष्ट घेतलेले आहेत. शिवाय 1,00,000 रुपये दूर सारणे हे मूर्खपणाचे काम होईल." त्या स्त्रीनं दीर्घ निश्वास सोडला आणि म्हणाली, "तुम्ही माझे ऐकणार नाही अशी माझी कल्पना होतीच. तुम्ही दिवस कोणता निश्चित केलाय?" "परवा शनिवारी," तो म्हणाला. "पुन्हा मी तुला माझी योजना समजावून सांगतो. म्हणजे त्या रात्री कसं वागायचं हे तुझ्या चांगलं लक्षात येईल." तो तिला आपली योजना हळूहळू समजावू लागला. आपण योजलेला डाव शेवटाच जाणार याबद्दल त्याला मुळीच संशय नव्हता. त्याचवेळी शिवाजीराव धनंजयांना शनिवारी दुपारी बोरिवली येथील आपल्या बंगल्यावर जेवायस यावे असे आमंत्रण टेलिफोनवरून देत होते. ते अर्थातच त्या जोडप्याला माहीत नव्हते आणि ते त्यांना समजले असते तरी त्यांना त्याबद्दल काही विशेष वाटले नसते. शिवाजीरावांसमोर चाणक्याला पकडण्याची प्रतिज्ञा केल्यानंतर देशमुख उत्साहाने त्या ताईताबद्दल शोध घेऊ लागले. मुंबईतील सर्व जवाहिऱ्यांच्या दुकानात शोध केल्यानंतर ते गहाणवटीचा धंदा करणाऱ्या दुकानात त्या ताईताबद्दल तपास करू लागले. त्या ताईतावरून आपण चाणक्याचा शोध लावू असं त्यांना वाटत होतं. तो ताईत आपल्या हाती सापडला हे आपलं मोठं सुदैव आहे असं त्यांना वाटत होतं आणि त्यामुळे ते अतिशय उत्साहाने कामाला लागले होते. ताईतावरील माणकांची कोंदणं आणि इतर कामगिरी पाहून तो अतिशय जुनाट असला पाहिजे असे देशमुखांचे मत बनले होते आणि अशा प्रकारचा जुना माल विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांकडे काहीतरी सुगावा लागेल असं त्यांचं मत होतं. इन्स्पेक्टर देशमुख अतिशय हुशार होते, पण ते आपल्या खात्यात फारसे लोकप्रिय नव्हते. ते आपल्या हाताखालच्या लोकांनाच काय पण बरोबरीच्या अधिकाऱ्यांनाही कधी विश्वासात घेत नसत. सर्व श्रेय आपल्याला मिळावे यासाठी त्यांची धडपड असे आणि त्यामुळे खात्यातील लोकांमध्ये ते फारसे प्रिय नव्हते. आपल्या स्वभावानुसार ते एकटेच ताईताचा शोध करत होते. बरीच दुकानं धुंडाळल्यानंतर ते नथुमल मारवाड्याच्या दुकानात शिरले. नथुमल बरीच वर्ष गहाणवटीचा धंदा करत होता आणि निरनिराळ्या चमत्कारिक घाटणीच्या सोन्या चांदीच्या वस्तू कमी किमतीत विकत घेऊन तो आपल्या काही ठराविक शौकीन गिराईकांना विकत असे. इतर मारवाड्यांपेक्षा नथुमल बराच प्रामाणिक होता. इतरांप्रमाणे आपल्या गिराईकांना तो लोभवण्याचा प्रयत्न करीत नसे. थोड्याशा फायद्यानं त्याचं समाधान होत असे आणि त्यामुळे संकटात सापडलेले मोठे मोठे लोकही नथुमलशी व्यवहार करीत असत. इन्स्पेक्टर देशमुखांना नथुमलची माहिती होती. नथुमलही त्यांना ओळखत होता.
पोलिसांना सर्वतोपरी सहाय्य करण्यास नथुमल नेहमी झटत असे. देशमुखांना पाहताच ते काहीतरी खास कामानिमित्त आले असावेत हे त्याने ओळखले आणि तो त्यांना बरोबर घेऊन आपल्या बैठकीच्या खोलीत शिरला. देशमुख साहेब, आपणाला पाहून मला बरं वाटलं, नथुमल म्हणाला. तुमच्या चेहऱ्यावरून तुम्ही काहीतरी कठीण कामगिरी अंगावर घेतली आहे असं वाटतंय. माझ्याकडून काही माहिती मिळावी म्हणूनच तुम्ही इथे आलात, बरोबर ना? होय नथुमल, तू अगदी बरोबर ओळखलेस. मी तुला दाखवण्यासाठी एक वस्तू आणली आहे. ती जर तू ओळखू शकलास तर माझे मोठे महत्वाचे काम होईल, देशमुख म्हणाले. देशमुखांनी आपल्या खिशातून तो ताईत काढला आणि नथुमलच्या हाती दिला. नथुमलने आपली चाळीशी नाकावर चढवून त्या ताईताचे लक्षपूर्वक निरीक्षण केले. देशमुख नथुमलच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत होते. नथुमल काय सांगतो ते ऐकण्यास अधीर झाले होते. काही वेळानं नथुमलने तो ताईत टेबलावर ठेवला व नाकावरील चाळीशी काढून त्याने आपल्या हातात घेतली. नथुमल, तू हा ताईत ओळखतोस काय? उत्सुकतेने देशमुखांनी विचारले. होय, नथुमल म्हणाला. मी हा ताईत पूर्वी पाहिलाय. हा ताईत बडोदे येथील एका सरदार घराण्यातला आहे. पण मूळ मालकाने तो विकल्यानंतर तो अनेकाच्या हातातून गेलाय. 3 वेळा निरनिराळ्या इस्मांनी हा माझ्याच इथे गहाण टाकला होता. शेवटच्या इस्माला जेव्हा माझे पैसे परत करता आले नाही तेव्हा मी हा त्याच्याकडून विकत घेतला आणि काही महिन्यांनी तो दुसऱ्या एका माणसाला विकला. CID खात्याला या ताईताचे महत्व वाटत आहे असे दिसतंय. होय नथुमल, हा ताईत आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे, कारण हा ज्याच्याजवळ होता त्याने खून केलाय. हा, काय म्हणताय? आश्चर्याने नथुमलने विचारले. होय नथुमल, आमच्या खात्यातील एका तरुण कॉन्स्टेबलचा खून झालाय. तू हा ताईत कोणाला विकला होता त्याचं नाव पत्ता सांगशील काय? देशमुखांनी घाईघाईने विचारले. खात्रीने सांगतो, नथुमल म्हणाला. माझ्या सर्व व्यवहाराची माहिती मी लिहून ठेवत असतो. मी ज्याला हा ताईत विकला होता त्याचं नाव आणि पत्ता तुम्हाला माझ्या चोपडीत मिळू शकेल. 5 मिनिटात तुम्हाला हे नाव देतो. नथुमल चोपडी आणण्यासाठी घाईघाईने आत गेला. देशमुखांची मुद्रा प्रसन्न होती. चाणक्य या नावाने वावरणारी व्यक्ती कोण आहे हे आता त्यांना थोड्याच वेळात समजणार होते. शनिवारी सकाळी अचानक वादळ झाले. ते वादळ इतक्या भयंकर स्वरूपाचे होते की मुंबईतील सर्व व्यवहार जवळजवळ बंद पडला होता. सकाळपासूनच पावसानं कमालीची झोड उठवली होती आणि प्रत्येक रस्त्यातून नदी नाले वाहू लागले होते. ट्राम ट्रेन जागच्या जागी थांबल्या होत्या व लोक घरातच अडकून पडले होते. इतरांप्रमाणेच शिवाजीरावांनाही बोरिवली सोडून मुंबईत जाता आले नव्हते. ते पूर्वी मुंबईतच राहत असत, पण गेल्या 6 महिन्यापूर्वी त्यांच्या एका दूरच्या नातेवाईकाचा बोरिवली इथे असलेला एक प्रचंड बंगला त्यांना मिळाला होता आणि मुंबईतील कोंदट हवेत राहण्यापेक्षा उपनगर बरं या दृष्टीने ते अलीकडे बोरिवलीस राहायला लागले होते. सुदैवाने फोन मात्र चालू होता. टेलिफोनने त्यांनी आज आपण कामावर हजर राखू शकत नाही असं आपल्या ऑफिसला कळवलं होतं. दुपारी जरी पावसाचा जोर कमी झाला होता तरी तो थांबला नव्हता. आकाशात काळ्या कुट्ट ढगांची दाटी झाली होती आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. सृष्टीचे सर्व वातावरण निरुत्साही होते आणि शिवाजीराव तर जास्तच दुर्मुखलेले दिसत होते. गुरुवारी सकाळी बिचाऱ्या रामचंद्रचे प्रेत मिळाले होते, पण अद्यापी चाणक्याबद्दल काही सुगावा लागला नव्हता. गेल्या 2 दिवसात देशमुखांनी त्यांना विशेष अशी काही माहिती दिली नव्हती. देशमुखांना मदत व्हावी या इच्छेने शिवाजीरावांनी इन्स्पेक्टर मुराररावांनाही त्यांच्या मदतीस दिले होते. चाणक्याने रामचंद्रसारख्या एका होतकरू तरुण शिपायास ठार करावे याचं शिवाजीरावांना दुःख झालं होतं. त्या दिवशी दुपारी धनंजयांना त्यांनी मुद्दामहून बोरिवली येथे बोलवले होते. रामचंद्रचा खून झाल्यामुळे कमिशनर साहेब संतापले होते आणि त्यामुळे धनंजयशी सल्लमसलत करण्याची शिवाजीरावांची इच्छा होती. अचानक उद्भवलेल्या वादळामुळे आपण दुपारी बऱ्याच उशिरा बोरिवली येथे जाऊ असं धनंजयांनी त्यांना फोनवर कळवलं होतं. शिवाजीराव जेव्हा जेवायास बसले तेव्हा त्यांचे ताटाकडे मुळीच लक्ष नव्हते. त्यांच्या शेजारी बसलेला मनमोहन आपल्या नवीन कथेविषयी सारखं काहीतरी सांगत होता, पण शिवाजीराव त्याची ती बडबड ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शांताबाई, शिवाजीरावांच्या पत्नी, आपली दाढ ठणकत असल्यामुळे जेवायास आल्या नव्हत्या आणि मीराही शिवाजीरावांकडे आणि मनमोहनकडे आळीपाळीने पाहत कसेबस जेवत होते. बोरिवलीचा तो बंगला अतिशय विस्तीर्ण आणि 2 मजली होता. शिवाजीरावांच्या तो ताब्यात आल्यानंतर त्यांनी तो चांगल्या प्रकारे सजवला होता. बंगल्याभोवती बराच बागबगीचा होता.
तिघांचं जेवण उरकल्यानंतर ते तिथल्या एका सुसज्ज दिवाणखान्यात बसले आणि धनंजयांप्रमाणे शिवाजीरावांनी देशमुखांनाही तेथे बोलवले होते. शनिवारी रात्री विचारविनिमय करून चाणक्याविरुद्ध कोणती हालचाल करावी हे नक्की करण्याचे शिवाजीरावांनी योजले होते. पण वादळाने त्यांचा तो कार्यक्रम रद्द करावा लागतो की काय अशी त्यांना भीती वाटत होती. शिवाजीरावांना आपल्या विचारात घडलेलं पाहून मीरा हळूच दिवाणखान्यातून बाहेर पडली आणि आपल्या खोलीत जाऊन पुस्तक वाचत बसली. थोड्या वेळानं मनमोहनही तिथून निघाला. मनमोहन हा शिवाजीरावांच्या एका मित्राचा एकुलता एक मुलगा होता. बोरिवलीतच त्याचेही एक लहानसे घर होते. पण शिवाजीराव जेव्हा बोरिवली येथे राहावयास आले तेव्हा मनमोहनही तेथे राहायला येऊ लागला. त्या बंगल्यात जागेला काही तोटा नव्हता. मनमोहनसाठी शिवाजीरावांनी एक खास खोली दिली होती. पण एवढ्या मोठ्या बंगल्यात मीराला कोणीतरी सोबत असलेली बरी या हेतून शिवाजीरावांनी मनमोहनचे स्वागत केले. त्यात मनमोहनही काही स्वभावाने वाईट नव्हता. फक्त तो स्वतःला फार मोठा कथालेखक समजत असे एवढंच काय येतो. दिवाणखान्यातून बाहेर पडल्यानंतर मनमोहनही मीराच्या खोलीत शिरला आणि तिथल्या एका खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. आकाश ढगाळल्यामुळे बाहेर किती अंधार पडलाय, मनमोहन मागे वळून म्हणाला. आतापर्यंत 3 वेळा तू हे म्हणालास, मीरा त्याच्याकडे वळून म्हणाली. मी खरेच ते सांगितले, मनमोहन बोलला. हातातील पुस्तक बाजूला टेबलवर ठेवून मीरा खट्याळ स्वरात म्हणाली. तुझ्या कल्पनाशक्तीचा जर चांगला विकास झाला नाही तर तू मरेपर्यंत लेखक कसा होशील? माझी कल्पनाशक्ती किती जबरदस्त आहे याची तुला कल्पना नाही, मनमोहन तिच्याजवळ येऊन म्हणाला. आकाशातील ढगांकडे पाहत असताना मला एक सुंदर कल्पना सुचली. आतापर्यंतच्या तुझ्या सर्व कल्पना आकाशातील ढगांमुळेच तुला मिळालेल्या आहेत, मीरा किंचित हसून म्हणाली. पण आता जी कल्पना सुचली आहे ती फारच सुंदर आहे. त्या कल्पनेच्या आधारे मला एक मनोवेधक कथा लिहिता येईल असं वाटतं. ऐक, मी तुला सांगतो. एक माणूस बाहेर पडत असताना अचानक वादळ झालं आणि तो रस्ता चुकला. वादळात रस्ता चुकणं या कल्पनेत काही विशेष राम नाही, मनमोहन तिच्याकडे दुर्लक्ष करून म्हणाला. मार्ग चुकल्यामुळे तो आपल्या घरापासून कित्येक मैल दूर निघून गेला. एकाएकी त्याला एक झोपडी दिसली. झोपडीचा आश्रय घेण्यासाठी तो धावत पुढे गेला. तो कशाला तरी अडखळून पडला. त्यानं एक काडे पेटवले. भर वादळात त्यानं काडे पेटवले? ही कल्पना सुंदर आहे, मीरा म्हणाली. तिच्याकडे लक्ष न देता मनमोहन म्हणाला. त्यानं त्या प्रकाशात काय पाहिलं असेल तुला वाटतं? त्यानं तिथे एक प्रेत पडलेलं पाहिलं. आणि पुढे? ते प्रेत पाहताच त्याला मोठा धक्का बसला होता, गंभीर आवाजात मनमोहन म्हणाला. झोपडीचा दरवाजा उघडा होता आणि झोपडीत त्याला आणखीन एक प्रेत सापडले. तेव्हा तो विचार करू लागला. त्यानं खूप शोधलं आणि त्याला काय सापडलं असेल तुला वाटतं? ते मी कसं सांगणार, कदाचित त्याला आणखीन एखादे प्रेत सापडले असेल, मीरा हसून म्हणाली. अगदी बरोबर, मान डोलावून मनमोहन म्हणाला. त्याला एकच नव्हे तर कितीतरी प्रेते सापडली. झोपडीच्या प्रत्येक खोलीत एक एक प्रेत पडले होते. त्या सर्व माणसांना ठार मारले तरी कोणी? ते अद्याप मी ठरवलेले नाही. त्याबद्दल मला खूप विचार केला पाहिजे. पण या कथेबद्दल तुझं काय मत आहे? ही एकदम बेकार आणि टाकाऊ कथा वाटते, मीरा म्हणाली. ते ऐकून मनमोहनला वाईट वाटलेले दिसले. हसताना मीराचा चेहरा अधिक आकर्षक दिसत होता. काहीतरी निश्चय करून मनमोहन पुढे झाला आणि तिच्या खुर्चीवर हात ठेवून म्हणाला. मीरा, बऱ्याच दिवसापासून तुला काही सांगण्याची माझी इच्छा होती आणि ते सांगायला हीच संधी चांगली असं मला वाटतं. मीराला आश्चर्य वाटलं. मनमोहनचा इतका गंभीर चेहरा तिनं पूर्वी कधी बघितला नव्हता. मीरा, आपली कित्येक वर्षांची ओळख आहे. आपली मैत्री तर आहेच, पण त्यापेक्षा आपलं जास्त संघटन असावं अशी माझी इच्छा आहे. मी तुझ्या कथालेखनात मदत करावी असं तुझं म्हणणं आहे की काय? मीराने विचारलं. कथालेखनात मला कोणाची मदत नको. तर मग तुला माझ्याशी लग्न करायचंय की काय? मीरानं हसत विचारलं. अगदी बरोबर, मी तुला तेच सुचवणार होतो, मनमोहन म्हणाला. अशक्य, अगदी अशक्य, मीरा म्हणाली. तू जरी माझा मित्र असलास तरी तुझ्याबरोबर लग्न करायला मी तयार होणार नाही. ठीक आहे, माझी एक कल्पना होती ती मी तुला सांगितली, मनमोहन म्हणाला आणि तो पुन्हा एकदा खिडकीकडे जाऊन उभा राहिला. मनमोहन जर आपल्या विचारात घडलेला नसता तर त्याला खचितच बाहेर चाललेला प्रकार पाहता आला असता. त्या पावसातून दबकत दबकत एक माणूस बंगल्याकडे येत होता. मनमोहन जेव्हा खिडकीजवळ आला तेव्हा तो इसम समोरच होता, पण तो मनमोहनच्या दृष्टीस पडला नाही.
बाहेरचा माणूस एका झुडपाआड लपून बसला. तेथे येण्यासाठी त्याने अनेक योजना केल्या होत्या व अनेक कष्टही घेतले होते. आपणास कोणी पाहू नये अशी त्या माणसाची इच्छा होती. त्या माणसाच्या अंगावर फाटके तुटके कपडे होते आणि त्याची दाढीही वाढलेली होती. दाढी खाजवत त्यानं झुडपाआड उभे राहून वर पाहिले. तोच त्याला टेलिफोनच्या तारा दिसल्या. त्या घरातला टेलिफोन सुरक्षित असणं त्या माणसाच्या हिताच्या दृष्टीने अनिष्ट होतं. त्यानं खिशातून एक चाकू बाहेर काढला आणि जिथून घरात टेलिफोनच्या तारा नेण्यात आल्या होत्या ते ठिकाण शोधून काढले. शिवाजीरावांचा खास नोकर महादू त्याच वेळी मीराच्या खोलीत शिरला आणि म्हणाला, ताईसाहेब, तुम्हाला चहा आणू का? धनंजय नुकतेच इथे येऊन पोहोचले आहेत. आणि काकू काय करत आहे? त्या अद्याप आपल्या खोलीतच आहेत. ठीक आहे, मीरा म्हणाली. मी दिवाणखान्यातच चहा घेईन. महादू निघून गेला. मीरा त्याच्याकडे पाहत विचारात गढून गेली होती. काही वेळानं तिनं एकदम मनमोहनला विचारलं, अलीकडे महादूत बराच फरक पडलाय, तुला असं वाटतं की नाही? कदाचित ती माझी कल्पना असेल, मीरा म्हणाली. पण महादूत बराच फरक पडलाय असा मला भास होतो. त्याच्या मनात कसली तरी खळबळ उडाली आहे असं मला वाटतं. त्याला ताप किंवा सर्दी झाली असेल, मनमोहन म्हणाला. अच्छा, त्यामुळे तो असा काही दिसणार नाही. तो घाबरलेला दिसतोय. ही तर माझ्या कथांसारखी एक विलक्षण गोष्ट दिसते, मनमोहन आश्चर्याने म्हणाला. तुझ्या कथा अगदीच टाकाऊ आहेत, पण चल आपण खाली जाऊ, धनंजयची भेट घेऊ. दिवाणखान्यात धनंजय शिवाजीरावांबरोबर बोलत बसले होते. शांताबाई तिथे हजर होत्या. मनमोहन आणि मीरा तिथल्या खुर्चीवर बसले. अलीकडे यांची प्रकृती बरी नाही, शांताबाई धनंजयांना उद्देशून म्हणाले. पोलीस खात्यात लागल्यापासून मी त्यांना कधी इतक्या विचारात पडलेलं पाहिलं नाही. असा हा बदमाश आहे तरी कोण? चाणक्य, धनंजय शांतपणे म्हणाले. त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती लागली की नाही? मनमोहनने विचारले. खेदाने आपली मान हलवत शिवाजीराव म्हणाले, नाही, त्या बिचाऱ्या रामचंद्रचा खून झाल्यापासून आम्हाला चाणक्याबद्दल काही माहिती मिळालेली नाही. तुम्ही या बाबतीत मला का संधी देत नाही? मनमोहनने विचारले. माझ्या मदतीशिवाय तुम्ही काही चाणक्याला पकडू शकत नाही. त्याने धनंजयांना सुद्धा गोंधळात पाडलेले दिसते. मला बदमाशांची चांगली माहिती आहे, कारण मी त्यांच्यावर कथा लिहित असतो. सत्यसृष्टीतील बदमाश कथातील बदमाशांपेक्षा वेगळे असतात, शिवाजीराव गंभीरपणे म्हणाले. अहो, बदमाश म्हणजे बदमाशच, मनमोहन म्हणाला. बदमाशाला पकडायला काही पुरावा लागतो आणि कितीही बदमाश धूर्त असला तरी तो काहीतरी पुरावा मागे ठेवतो. त्या चाणक्याबद्दलही आम्हाला एक पुरावा मिळालाय, पण आतापर्यंत तरी त्याचा आम्हाला काही उपयोग झाला नाही. कसला पुरावा काका? मीरानं विचारलं. आमच्या खात्याची ती गुप्त गोष्ट तुला सांगावी की नाही हे मला समजत नाही, पण तुला सांगायचं खरं पाहिलं तर काही हरकत नाही. आम्हाला एक बदामी आकाराचा सोन्याचा ताईत सापडलाय. दोन्ही बाजूला मध्यभागी त्रिकोणात 3-3 माणकं बसवली आहेत. मीराच्या हातातील चहाचा कप खाली जमिनीवर पडून फुटला आणि बराच आवाज झाला. मीराचा चेहरा उतरला होता आणि ती थरथर कापत होती. खुर्ची पकडून ती मोठ्या कष्टाने उभी राहिली. मीरा, काय झालं? तुला बरं नाही वाटत? शिवाजीरावांनी विचारले. नाही काका, मला काही झालं नाही. एकाएकी माझ्या हातून कप निसटून पडला. मी हे साफ करण्यासाठी महादूला बोलवते. आपल्या चेहऱ्यावरील आविर्भाव छपवण्यासाठी तिनं त्या सर्वांकडे पाठ केली आणि दरवाजाजवळ जाऊन महादूला मोठ्यानं हाक मारली. परत आल्यानंतर त्यानं सहस्वरात पुन्हा विचारलं, काका, तुम्ही ताईताबद्दल काहीतरी बोलत होतात? हो, ते म्हणाले. धनंजयनं तो ताईत रामचंद्रच्या मुठीत सापडला. तो ताईत चाणक्याचा असला पाहिजे अशी आमची खात्री झाली आहे. चाणक्याने तो कोणत्या जवाहिऱ्याकडून विकत घेतला असावा याबद्दल इन्स्पेक्टर देशमुख चौकशी करतायत, पण आतापर्यंत त्यांना यश आलेलं नाही. तो ताईत चाणक्याचाच कशावरून? मनमोहनने धनंजयकडे वळून विचारले. खात्रीने तो त्याचाच आहे, कारण त्याच वेळी नेमका मधू तिथे आल्यामुळे धनंजय काही न बोलता गप्प राहिले. मीराच्या सूचनेप्रमाणे महादू कपाचे फुटलेले तुकडे गोळा करत होता. तोच टेलिफोनची घंटी वाजली. शिवाजीराव उठले व त्यांनी टेलिफोनचा रिसिव्हर उठवून कानाला लावला. होय, मी शिवाजीराव बोलतोय. तुम्ही कोण? देशमुख. हां, बोला. पण त्यांना देशमुखांचे बोलणे ऐकू आले नाही. रागानं त्यांनी रिसिव्हर खाली ठेवला आणि धनंजयांकडे वळून म्हणाले, ऐनवेळी टेलिफोन बिघडलेला दिसतो. बॉम्बे सेंट्रलहून देशमुखांनी फोन केला होता.
ते काय म्हणाले ते ऐकू आले नाही, पण ते इकडे यायला निघाले आहेत असं वाटतंय. देशमुख मुद्दामून इथे यायला निघाले आहेत यावरून त्यांचं तसंच काहीतरी महत्वाचं काम असलं पाहिजे, धनंजय म्हणाले. होय, शिवाजीराव म्हणाले. चाणक्याबद्दल त्यांना काहीतरी महत्वाची माहिती मिळाली असावी असं त्यांच्या बोलण्यावरून वाटतंय. चाणक्य कोण हे देशमुखांनी शोधून काढलं की काय, उत्सुकतेने मीराने विचारले. असं दिसतंय खरं, शिवाजीराव म्हणाले. देशमुख त्यासंबंधी मला काही सांगणार होते, तोच टेलिफोन बिघडला. त्याच वेळी शांताबाई एकदम ओरडल्या. हो, तो पहा, खिडकीतून कोणतरी डोकवत आहे. सर्वांनी त्या खिडकीकडे पाहिले, पण तिथे कोणी नव्हते. इथे तर कोणी नाही काकू, तुला भास झाला असेल, मीरा म्हणाली. नाही ग, मी प्रत्यक्ष बघितलं, शांताबाई म्हणाल्या. कोणीतरी आपले तोंड खिडकीला अगदी चिटकवून आत पाहत होते. भयंकर चेहरा होता तो. खात्रीने तुला भास झाला असेल, शिवाजीराव म्हणाले. धनंजय उठून खिडकीकडे गेले. ते म्हणाले, शांताबाई, तुम्ही खरोखरच कोणाला पाहिले की काय? होय, मी तो चेहरा अगदी स्पष्ट बघितला, शांताबाई म्हणाल्या. मग मी बाहेर जाऊन पाहतो, मनमोहन म्हणाला. कदाचित तो चाणक्यच नसेल, कशावरून? मूर्खासारखं बोलू नको, चिडून शिवाजीराव म्हणाले. चाणक्य इथे येण्याचा संभव नाही. कशावरून? चाणक्याची तुम्हाला काही माहिती नाही. तो जर या भागात नसता तर देशमुख तरी या पावसातून इथे कशाला येतील? धनंजय पुढे येऊन त्याला अडवण्यापूर्वी ती खिडकी उघडून मनमोहनने बाहेर उडी घेतली. अगदीच मूर्ख आहे, धनंजय म्हणाले. जर खरोखरीच कोणी बाहेर बदमाश असला तर हा आयताच त्यांच्या हाती सापडायचा. त्यांनी खिडकी उघडली आणि बाहेर डोकावलं, पण त्यांना मनमोहन दिसला नाही. त्याच्या पाठीमागून जावं की काय याचा ते विचार करत होते. ते त्या खिडकीजवळ उभे राहिले. मी ज्याला पाहिलं तो खात्रीने बदमाश होता, शांताबाई म्हणाल्या. कित्येक दिवसात त्यानं दाढी केलेली नसावी असं दिसतंय. केवळ दाढी वाढलेली असली म्हणजे तो मनुष्य बदमाश दिसतो असं थोडीच आहे, शिवाजीराव म्हणाले. वादळामध्ये वाट चुकवून एखादा गरीब माणूस निवाऱ्यासाठी या बंगल्यात आला असेल. कशावरून? काका, तो चाणक्य नसेल याची तुम्हाला खात्री आहे ना, मीरानं विचारलं आणि तिची मुद्रा घाबरलेली दिसत होती. खात्रीने तो चाणक्य नाही, शिवाजीराव म्हणाले. मनमोहनची ती काहीतरी मूर्ख कल्पना आहे. चाणक्यला या भरपावसात आपल्या बंगल्याभोवती घुटमळण्याचं काय कारण? मीरा काही उत्तर देण्यापूर्वी मनमोहन त्या खिडकीतून आत आला. त्याच्या अंगावरील कपडे भिजलेले होते. बाहेर कोणी नाही, तो म्हणाला. मीरा थरथर कापत आहे असं पाहून शिवाजीरावांनी तिच्या जवळ जाऊन विचारलं. मीरा, तू काय करतेस? तुला घाबरायला काय झालं? काका, मी घाबरून गेले. अगं, घाबरण्याचं काही कारण नाही. शांताला खात्रीने भास झाला असावा. मला भास झालेला नाही. मी तो भयंकर चेहरा स्पष्ट बघितलाय. तुमचं म्हणणं बरोबर आहे काकू, मनमोहन म्हणाला. खात्रीने तुम्ही स्वतःचेच प्रतिबिंब पाहिले असेल. मनमोहन, रागाने शांताबाई म्हणाल्या. तसं नाही काकू, माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता, गोंधळून मनमोहन म्हणाला. खिडकीतल्या काचेत तुम्ही तुमचं प्रतिबिंब पाहिलं असेल आणि बाहेरून कोणीतरी पाहत आहे अशी तुमची समजूत झाली असावी असं मला म्हणायचंय. मला माझा चेहरा ओळखता येत नाही की काय, शांताबाईंनी रागाने विचारले आणि त्या तिथून निघून गेल्या. काकूंनी खरंच कोणाला पाहिले असेल काय, मीरानं विचारले. छे, खात्रीने तिला भास झाला असेल. धनंजय, तुमचंही तसंच मत आहे ना? मीराच्या मनातील भीती घालवण्याचा प्रयत्न शिवाजीराव करत आहेत हे धनंजयने ओळखले आणि ते म्हणाले. बाहेर कोणी नव्हतं याबद्दल माझी खात्री आहे. काकूंच्या समजुतीप्रमाणे खरोखरच कोणी बाहेर असते तर मी त्याला पकडले नसते काय, मनमोहन हसून म्हणाला. मनमोहन, चेष्टा करू नको, चिडून मीरा म्हणाली. लवकरच काहीतरी भयंकर प्रकार घडणार आहे असं मला वाटतंय. हा, तुला असं का वाटतंय? अगदी हलक्या आवाजात मीरा म्हणाली. ते माझं मलाही समजेना, पण का कोणास ठाऊक या आपल्या घरात काहीतरी भयंकर प्रकार घडेल असं मला सारखं वाटतंय. तुझ्या काकूनं तुझ्या मनात ही भलतीच कल्पना भरवली असावी असं दिसतंय, शिवाजीराव म्हणाले. शिवाजीराव आणखीन काही बोलण्यापूर्वी बाहेरचा दरवाजा ठोठावल्याचा आवाज आला. महादूनं पुढे जाऊन दरवाजा उघडला आणि काही वेळाने परत आला. एक बाई आणि एक पुरुष आलाय. हा, एक बाई आणि पुरुष? महादू, कोण आहेत ते? महादू मान हलवत म्हणाला. ते मला माहित नाही साहेब. आपले नाव बाजीराव आहे आणि असे त्या माणसाने सांगितले. वाटेत त्यांची मोटर बिघडल्यामुळे ते इथे आले आहेत आणि टेलिफोन करण्याची परवानगी मागत आहेत. ते अशक्य आहे, शिवाजीराव म्हणाले, कारण आपला टेलिफोन नादुरुस्त झालाय. महादू पुन्हा बाहेर जाऊ लागला. त्याला हाक मारून शिवाजीरावांनी विचारले. ती कोणत्या प्रकारची माणसं दिसत आहेत? सभ्य दिसत आहेत साहेब.
त्यांनी चांगला पोशाख केलेला आहे. मग त्या दोघांना घरात घे. या असल्या हवेत त्या बिचाऱ्यांना बाहेर थांबवणे योग्य होणार नाही. महादू बाहेर निघून गेल्यानंतर धनंजय शिवाजीरावांच्या परवानगीने त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या खोलीत गेले. मनमोहनही पुन्हा त्या उघड्या खिडकीकडे गेला. तू कुठे चाललाय? शिवाजीरावांनी विचारले. मी जरा घराभोवती प्रदक्षिणा घालून येतो, मनमोहन म्हणाला. जर बाहेर कोणाच्या संशयास्पद हालचाली दिसल्या तर मी तुम्हाला लगेच कळवतो. मनमोहन खिडकीतून उडी मारून बाहेर निघून गेला. मूर्ख लेखाचा, शिवाजीराव मनाशीच म्हणाले. पावसात भिजून आजारी पडला नाही म्हणजे मिळवलं. महादूने दरवाजा उघडला आणि तो त्या दोघां पाहुण्यांना घेऊन आत आला. आत येणारा इसम मोठा रुबाबदार चेहऱ्याचा आणि त्याने भारी किमतीचे कपडे धारण केले होते. त्याच्याबरोबर असलेल्या मध्यमवयीन स्त्रीने रुबाबदार पेहराव केला होता. ते दोघेही चांगल्या घराण्यातील असावे असे वाटत होते. तुम्हाला अशा प्रकारे त्रास देण्यात मला वाईट वाटते. आत आलेला इसम शिवाजीरावांना नमस्कार करत म्हणाला. माझी मोटार ऐनवेळेला बिघडल्यामुळे मला इथे यावे लागते. माझ्या मित्राला टेलिफोन करून मी दुसरी मोटार बोलावून घेण्याचं ठरवलंय. दुर्दैवाने माझा फोन बिघडलाय, शिवाजीराव म्हणाले. अरे रे, हे तर वाईटच झालं. मी स्टेशनवर जाऊन एखादी टॅक्सी घेऊन येईपर्यंत माझ्या या बहिणीला तुमच्या घरात बसण्याची परवानगी द्याल का? इथून स्टेशन 3 मैल दूर आहे, शिवाजीराव म्हणाले. पावसामुळे चिखल झालाय आणि जागोजागी पाणी तुंबलेले आहे. पावसाचा जोर कमी होईपर्यंत तुम्ही इथे बसलात तर मी माझ्या नोकराला पाठवून भाड्याची मोटर आणण्याची व्यवस्था करीन, किंवा शक्य असल्यास माझा ड्रायव्हर तुमची मोटर दुरुस्त करेल. मी आपला आभारी आहे, बाजीराव म्हणाले. आपले नाव मला अजून समजले नाही. माझं नाव शिवाजीराव. मी CID खात्यात सुपरिटेंडंट आहे. बाजीरावाबरोबर असलेली ती स्त्री ते नाव ऐकताच थरथर कापू लागली आणि तिनं जवळ असलेल्या खुर्चीचा आधार घेतला. मीरा घाईघाईने पुढे झाली आणि तिनं त्या स्त्रीला खुर्चीवर बसून विचारले. काय झाले? तुम्हाला बरं वाटत नाही की काय? कष्टानं स्वतःला सावरून ती स्त्री घाईघाईने म्हणाली. मला जरा घेरी आल्यासारखं वाटतंय. आता मी बरी आहे. चला, तुम्ही माझ्यावर आत चला. तुमच्या अंगावरील कपडे भिजलेले आहेत. मी तुम्हाला दुसरे कपडे देते. मीरानं त्या स्त्रीचा हात धरून तिला बाहेर नेले. माझ्या बहिणीची प्रकृती बरेच दिवसापासून बिघडलेली आहे आणि या वादळामुळे तिची प्रकृती जास्त बिघडलेली दिसते, बाजीराव म्हणाला. आमची मीरा त्यांची योग्य काळजी घेईल, शिवाजीराव म्हणाले. थांबा, मी तुमच्यासाठी काहीतरी गरम पेय मागवतो. आमच्यामुळे तुम्हाला बराच त्रास झाला. यात त्रास कसला? शिवाजीराव म्हणाले आणि त्यांनी महादूला हाक मारली आणि म्हणाले, यांना चांगली गरम कॉफी आणून दे आणि देशमुख आल्याबरोबर त्यांना इथे घेऊन या. देशमुख? बाजीराव म्हणाला. त्याच्या हातातील सिगरेट केस खाली पडली. शिवाजीरावांनी त्याला न्याहाळून बघितले आणि ते म्हणाले, तुम्ही देशमुखांना ओळखता काय? नाही. आपली सिगरेट केस उचलून बाजीराव म्हणाला. ते नाव ऐकताच मी दचकलो. देशमुख नावाच्या एका इसमाबरोबर माझ्या बहिणीचे लग्न होणार होते. ते मात्र वेगळे देशमुख असणार, शिवाजीराव हसून म्हणाले. इन्स्पेक्टर देशमुखांना मुलं आहेत आणि मनात असलं तरी हल्लीच्या कायद्याप्रमाणे त्यांना दुसरं लग्न करता येणार नाही. त्या दोघांना तिथे सोडून वृद्ध महादू दिवाणखान्यातून बाहेर पडला. त्याच्या पुढील हालचाली जर शिवाजीरावांनी किंवा धनंजयांनी पाहिल्या असत्या तर त्यांना मोठे आश्चर्य वाटले असते. आपल्याकडे कोणी पाहत नाही याची खात्री करून महादू झपझप पावले टाकत बंगल्याच्या पाठीमागील भागात आला आणि तिथल्या एका खोलीत शिरून त्यानं बाहेरची खिडकी उघडली आणि हळूच 2 वेळा शीळ वाजवली. त्याबरोबर बाहेरून कोणाची तरी एक आकृती त्या खिडकीजवळ आली. चल आत लवकर ये, महादू हलक्या आवाजात घाईघाईने म्हणाला. जर कोणी तुला पाहिले तर मला नोकरीच मुकावे लागेल. बाहेरचा इसम आत येताच महादूनं खिडकी लावून घेतली आणि तो त्याला घेऊन शेजारच्या एका खोलीत शिरला आणि तिथल्या एका मोठ्या फडतळाजवळ घेऊन गेला. मी पुन्हा येईपर्यंत तू इथे लपून बस. ही अडगळीची खोली असल्यामुळे इथे कोणी सहसा येण्याचा संभव नाही, महादू म्हणाला. त्या फडतळात जेव्हा त्या इस्माला लपवून महादू त्या खोलीतून बाहेर पडला तेव्हा त्याचा चेहरा अतिशय उतरलेला होता आणि त्याच्या सर्वांगातून घामाच्या धारा वाहत होत्या. CID खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्याच घरात एका बदमाशाला लपवून ठेवण्याचा धोका त्यानं नाईलाजाने स्वीकारला होता.